नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे. आपण आज नवीन लोकेशनमध्ये जाणार आहात. माझ्या मित्राचं शेत आहे, उमेश राठोडचं. तर पाहूया तिथला निसर्ग कसा आहे ते. तर मित्रांनो, शेत आलेलं आहे माझ्या मित्राचं. हे पहा मित्रांनो, माझ्या मित्राचं शेत आलेलं आहे आणि या शेतामध्ये कापूस आहे. कापूस उठावता दिसत नाही कारण पाणीच नाही जास्त दिवस तरी. तुमच्या शेतामध्ये कोणत्या कंपनीचं बी आहे? टोटल 4 बॅगे आहेत आमच्या शेतात. तर पहिलं एक राशी, दुसरं 999, तिसरं आहे सुरेखा, चौथा आहे कबड्डी. 4 बॅगे आहे टोटल आपल्याकडे. ठीक आहे, बघू आपण त्यांचा कापूस कसा आहे ते. हे पहा मित्रांनो, त्या राशी कंपनीचं जे सीड आहे, राशी 999, ते खूप भारी निघालेलं आहे. जेव्हा पाणी पडेल ना अजून उठावदार दिसेल. शेतात तर पाणीच नाही आहे 4-5 दिवस झालं. तुम्ही शेत तर बघितलंच आहे, पण याच्या बाहेर जे लोकेशन आहे ना ते बघण्यासारखी आहे. तरी पण तुम्ही नक्की पहा. हे पहा, ती लोकेशन आहे. ते आमच्या शेतातला बैलगाडीचा रस्ता आहे आणि त्याच्या इकडं जंगल पण आहे. इकडून तार लावलेले आहेत. इकडं होळ आहे. पाणी नाही सध्या, 15 दिवस पाणीच नाही यार. जेव्हा पाणी येईल ना तेव्हा बघायसारखा मोसम राहील. इकडं होळ पण दिसते इकडून भारी. हे आहेत फुलं. सुंदर निसर्ग आहे या गावाकडला. हे पहा मित्रांनो, हे माझ्या पुढे जे तुम्ही झाड बघत आहात ते झाड खूप जुनं आहे. मी जेव्हा पैदा पण झालं नव्हतं तेव्हाच झाड आहे. हे खूपच जुनं आहे, वडाचं झाड. हे माझ्या शेतातली बाहेरची लोकेशन आहे. लोकेशन हे आमच्या मित्राच्या शेतातला बैल आहे. हे आता सध्या चरत आहे. हे पण आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शूट करून झालेला आहे. आता आपण घरी चाललो आहात, पण व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. धन्यवाद.